समाजासाठी तळमळ असणारे, समाजासाठी ज्याचा जीव तुटतो असे सर्व मल्हार योद्धे कानाकोपऱ्यातून आले, या सर्वांना या ठिकाणी मानाचा जय मल्हार करतो। बांधवांनो, मतमतांतर असू शकतात, हरकत नाही, पण हे मंथन होणं गरजेचं आहे, कारण समुद्र मंथन झालं त्याच वेळेस बाहेर मंथन झालं आपण अमृत घेऊन या ठिकाणून जाऊया। त्याच्यामुळं आपसी कुजबुज जर करणार नसाल तर मी 2 मिनिटं बोलतो। आरक्षणामुळे आमचं झालेलं वाटोळं आणि आरक्षणामुळे होणारे फायदे याच्याविषयी आता आपल्या समाजाचा प्रत्येक माणूस प्रचंड तज्ञ झालेला आहे। म्हणजे प्रबंध लिहायचे सगळे डॉक्टर होऊन जातील एवढा आता अभ्यास सगळ्यांचा झालेला आहे। मी याच्यावर फारसं बोलणार नाही। येणाऱ्या काळात काय झालं पाहिजे हे महत्वाचं आहे। आम्ही जालन्यामध्ये एक आंदोलन केलं, आंदोलन सगळ्यांनी केले, आम्ही काही वेगळं केलं अशाचा प्रकार नाही। आमचा त्यावेळेस एक विचार होता की आरक्षणाची अंमलबजावणी होऊन सर्टिफिकेट हातात मिळेपर्यंत आपला लढा चालला पाहिजे, आणि त्या दिशेने तो लढा चालला होता। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरामध्ये छोटं मोठं आंदोलन होत होतं, उपोषण चालू होते। मग तहसीलला, पंचायत समिती, तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देणं असं चालू होतं। नागपूरचा मोर्चा झाला आणि सगळी शांतता झाली, कसं काही मला सर्टिफिकेट मिळाले आणि गेल्या 75 वर्षाचा लढा संपला। अशा पद्धतीने हा संघर्ष संपला, हे प्रचंड वेदनादायी होतं। मागच्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन सुरू होते आणि आम्ही सुद्धा अस्वस्थ होतो की आता या समाजाचं होणार काय झालंय। या ताईंनी आता सांगितलं की त्या खंडाळ्याचा घात आमच्या बांधवांना शिवराव धनगरांनी दाखवला। इंग्रजांनी प्रश्न विचारला की बाबा तुला काय पाहिजे, बक्षीस म्हणून त्याला पाहिजे ते मिळवता आलं असतं, पण आमच्या शिवरावांनी मागितलं स्वातंत्र्य आणि इंग्रजांनी बक्षीस दिलं बंदुकीची गोळी। आमचं नेमकं इथे उलट होतंय। आम्ही प्रत्येक जण म्हणजे नेता झालाच पाहिजे या मताचा मी आहे, प्रत्येक जिल्ह्यातील खासदार एक आमदार किमान झाला पाहिजे या मताचा मी आहे, पण आम्ही बक्षीस घ्यायचे आणि समाजाला विसरून जायचं, हे वाटोळं होण्याचं काम आमचं चाललंय सध्या। गेल्या 3 महिन्यापासून मी घरी नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या पक्षाच्या संघटनेच्या लोकांशी चर्चा करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे ही की आमच्या समाजामध्ये समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला मानणारे जास्त झाले, म्हणून आमचं वाटलं व्हायला लागलं। आणि येणाऱ्या काळात जर खऱ्या अर्थाने साहेब काय करायचं असेल तर हे जे आपले मी चित्र म्हणतो, मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलं, आमची आंध्रामध्ये 5 दिवस आणि तिथं तितर पकडायचे। पहिले ते जिवंत तितर पकडून त्या पिंजऱ्यात ठेवायचे, तो तितर शिटी मारायचा, ती शिटी ऐकून आजूबाजूचे तुमच्या आमच्यासारखे तिथं आले, आपला भाऊ आता संकटात आहे, चला आपण याला वाचवायला जाऊ, आणि आपले हे तित्र जाऊन जायच पडायचे। मग तो पार तिथे मारलेला तित्र बाजूला करायचा, हे सगळे कापायचा, ढाब्यावर खाऊ घालायचा। नंतर ते तित्र पण हुशार झाले की अरे ते तित्र दिसते, पण ते आपलं जे बदमाश झालं ते जायचं नाही जायामध्ये। मग पार ते आपल्यापेक्षा हुशार झाले, पार त्याला नवीन आयडिया काढली, टेप रेकॉर्डर मध्ये कॅसेट मध्ये आवाज रेकॉर्ड केला आणि टेप रेकॉर्डर झाकून ठेवला। मग पुन्हा शिटी वाजायला लागली। आता आम्ही साधेमुळे परत भाऊ चाललो, अरे यार आमचा भाऊ संकटात आहे, आम्ही परत जातो आणि जायला लागतो। हेच होणार आहे, 70 वर्षात हेच झालं आणि येणाऱ्या 70 वर्षात नाही 700 वर्ष हेच होणार आहे, फरक पडणार नाही। म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्रातले हे सगळे म्हणजे ताकदीचे लोक या ठिकाणी आलेले
काळ आहे निवडणुकीपर्यंत, तोपर्यंत आपले आंदोलन करण्याला, आपल्या बोलण्याला, आपल्या एकत्र होण्याला किंमत आहे. एकदा निवडणुका संपल्या की आपण पुन्हा झिरो होणार आहे. म्हणून लढा वेगवेगळ्या पद्धतीने चालला पाहिजे. मागच्या 15 दिवसात जे शांत झालं, ज्याला ज्या पद्धतीने जे आंदोलन करता येईल त्यानं ते करावं. कारण वेगवेगळे होणार होते. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात ज्याला जे करता येतं त्यानं ते करावं. प्रत्येक समाज बांधवानं मला जे करता येईल ते केलं पाहिजे. मला कोणाला सहकार्य करता आलं पाहिजे. मला वेळ देता येतो वेळ दिला पाहिजे. पैसा देतो तो पैसा दिला पाहिजे. मला बुद्धी माझ्याकडे विचार देता आला विचार दिला पाहिजे. आणि काहीच येत नसलं तर गप गुमान घरात तरी बसलं पाहिजे. आणि जे गप गुमान घरात बसणार नाही, वळवळ करतील, हे आपलेच बांधव आहे. त्यांच्याविषयी जास्त वाटलं बोलता त्यांना हात जोडून विनंती करायची, बाबा थांब. मी एक छोटंच उदाहरण देतो आणि थांबतो. आमच्या आंबडला ओबीसी सभा होती. त्या ठिकाणी आशिष देशमुख आमदार, महात्मे साहेब खासदार, आमचे रावसाहेब दानवे पाटील यांचे भाऊ आणि बरेच भाजपचे नेते बसलेले होते. साहेब मी त्या ठिकाणी रेस्ट हाऊस मध्ये थांबवून त्यांना सांगितलं, कारण मी त्यावेळेस भाजपचा कार्यकर्ता होतो. मी 21 तारखेला डिक्लेअर केलं की आजपासून माझा पक्ष फक्त माझा समाज. त्या दिवशी मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याशी बोलताना बोललो की साहेब, जर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही आणि धनगरांना सर्टिफिकेट मिळालं नाही तर मला लोकांमध्ये जाता येणार नाही. लोक खेटर मागतील आणि तुम्ही आले तर मी तुम्हाला येऊ देणार नाही. मग तुम्हाला जर खेटर खायचं नसेल तर सर्टिफिकेट मागा आणि मागत नसताल तर घरी बसायचं, प्रचाराला यायचं नाही. म्हणून आपण या ठिकाणी एकच शपथ घ्यावी. खरं म्हणजे निवडणुकांवर बहिष्कार टाकणं हा एक पर्याय आहे. आता तो किती ताकदवान होईल हे शंका नाही. आपण याच्याविषयी चर्चा करावी. जर ताकदीनं 100% बहिष्कार आपण टाकू शकत असो आणि त्याचा फायदा होणार असेल तर त्या दिशेनं आपण जावं. आणि नसं फायदा होणार तर मग मतदानाच्या दिशेनं जावं. कारण मताची गिनती तरी किमान होणार आहे. तुम्हाला मत किती पडले याची मोजदाद होणार आहे. म्हणून या ठिकाणी दोनच ऑप्शन आपल्याकडे, एक तर निवडणुकांवर 100% बहिष्कार टाकणे किंवा 100% ताकदीने निवडणुका लढणे. या दोन विचारांना आपण जावं. तिसरी महत्वाची विनंती, पुन्हा कुणाला राग आला असेल, राग यायच्या याच्या दिशेने राग आला असेल तर तो व्यवस्थेवर करावा, मतानं व्यक्त करावा. पण जे आंदोलन चालू आहे हे आंदोलन कायम राहिले पाहिजे. कारण लोकांमध्ये जागृती फार महत्वाची. जागृती करताना एकच मुद्दा की इथून पुढे ना नेता ना पक्ष, फक्त एसटी आरक्षण अंमलबजावणी एकच लक्ष, हा मुद्दा घेऊन आपण समाजामध्ये जावा ही विनंती करतो. परत एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपला अमूल्य वेळ देऊन समाजाच्या प्रेमापोटी, तळमळीपोटी आपण या ठिकाणी एकत्र आलात. सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार.